श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत पितृपक्षामध्ये कुठल्या महत्त्वाच्या सेवा केल्या जातात. भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. विशेष म्हणजे या काळात काय करावे, काय करू नये याबाबत अनेक लोक अभिज्ञ असतात. अनेक जण तर भीतीने श्राद्धच करत नाहीत. त्यांचे कारण असे असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून. महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे. आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलवून तर्पण, पिंड दान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. पितरांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावी. गाय, कुत्रा, कावडा आणि अतिथींसाठी जेवणातील खास वेगळे काढून ठेवावे. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. पितृयज्ञ. घराच्या छतावर कावड्याला दुपारी 12 नंतर एक घास अन्न घालावे. तसेच स्वच्छ भांड्यात पाणी व गोड वस्तू अवश्य ठेवावे. त्याचप्रमाणे मुंग्यांसाठी थोडीशी साखर भिंतीच्या कडेला ठेवावी. तसेच पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात.